लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्री प्रभू रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत रामनवमीचा उत्सव जल्लोषात रंगला असताना सातपूर परिसरातही भक्तीचा जणू महास्फोटच पाहायला मिळालाय। श्रीराम मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा उत्सव भक्तांच्या प्रचंड उत्साहात आणि दणदणाटात पार पडलाय। वरद विनायक ढोल ताशांच्या कडकडाटात उत्सवाची दमदार सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला। वातावरण इतकं भारावून गेलं की प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले। भगवान भाऊंनी श्री राम जन्मोत्सव आयोजित केला। आपण असं म्हणतो कायम की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, आणि जो रामाचा आहे त्याचं काम राम नक्की करतो। दोन प्रकारचे नाव काय भरत नाही। खूप कौतुक, सगळी छोटी मुलं आहेत पण अतिशय छान वाजवतो आहात तुम्ही आणि तुमचं खूप मनापासून अभिनंदन। नाशिकचा ढोल ही महाराष्ट्रामध्ये आपली ओळख आहे आणि ढोल वाजवण्यासाठी जेव्हा तुम्ही सांघिक एकत्र येता आणि मी ढोल वाजवताना आमच्या छोट्या छोट्या कन्या जेव्हा पाहतो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळी भगवा टिळा आणि सोबत असलेले हे खंबे भाऊ पालक ज्या विश्वासानं तुम्हाला इथं वाजवायला पाठवतात त्याचं कारण आपली संस्कृती आहे। तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून रामनवमीच्या मनापासून खूप खूप कोटी शुभेच्छा। आणि सर्वांना एकच सांगू इच्छिते, आपण फार मोठ्या प्रमाणात रामोत्सव साजरा करत असतो पण कुठेतरी ही सर्व यंग पिढीला एक न्यूजवाले बंधूंच्या मार्फत संदेश देऊ इच्छिते की आपण कुठेतरी रामाचा आदर्श ठेवला पाहिजे। प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांचा, भाऊ बहिणींचा, आजकाल महाराष्ट्रात एवढं काही चाललंय तसं न होता प्रत्येक पोराने, मुलीने, सर्वांनी कुठेतरी श्रीरामाचा आदर्श हा ठेवला पाहिजे। नशामुक्त, भयमुक्त आणि आपल्या नाशिकमध्ये जे काही चाललंय त्या सर्व गोष्टीपासून आपली सुरक्षा कशी करता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। हे मी सर्व नागरिकांना खास करून विनंती करून एक लहान बहीण म्हणून, मोठी बहीण म्हणून निवेदन देऊ इच्छिते। यानंतर भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या हस्ते श्रीरामाची आरती अत्यंत भक्तिभावात पार पडली आहे। यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, निलेश भंदुरे, नगरसेवक बाळा निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, अंकिता महेंद्र शिंदे, जुनेद शेख, ज्येष्ठ पत्रकार वसंत आव्हाड, नामदेव पवार, तुषार ढेपले तसेच सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव, अमर काळे, बंटी काळे, राहुल पटेकर, मिलिंद कांबळे, विलास गुंजाळ, मच्छिंद्र भंदुरे, महेंद्र शिंदे, आनंद दिघोळे, संजय तुपलोंडे, रुचिराज खरोटे, मनोज आहिरे यांसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून शाल आणि ट्रॉफी देऊन दिमाखदार सत्कार करण्यात आलाय। सातपूरमध्ये साजरा झालेला हा रामनवमी उत्सव म्हणजे भक्ती, एकजूट आणि शक्तीचं जिवंत उदाहरण ठरलंय आणि एक संदेश देऊन गेलाय। आज या ठिकाणी सातपूरमध्ये रामनवमी निमित्त माझा परम मित्र भगवान पवार तसेच लोकशास्त्रज्ञ आमचे मित्र बंटी भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होत आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करतो व प्रभाग 11च्या चारही नगरसेवकांच्या वतीने आपल्या प्रभाग 11मधील सर्व नागरिकांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा देतो व प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आपण काय म्हणतो त्या बळीचं राज्य येऊ आपल्या या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि आपण फार भाग्यवान आहोत की या कुंभमेळ्यात आपण ज्या ठिकाणी राहतो या भागात हा उत्सव मोठ्या
आनंदात साजरा होणार आहे आणि त्याचं चांगलं काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रभाग 11 मधील नागरिकांनी संधी दिली. त्या संधीचं नक्की सोनं करू व या भागात खऱ्या अर्थाने रामराज्य आणायचं काम आम्ही करू. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो व या ठिकाणी आम्हाला आपण एवढं प्रेमाने बोलवलं आपल्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीराम. सातपूर शहरामध्ये आम्ही रामनवमीचा कार्यक्रम उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो आणि सातपूरमध्ये जे रामनवमीचे उत्सव आहे खूप चांगल्या प्रमाणाने होते आणि जे आमचे प्रमुख पाहुणे अजित दादा चव्हाणजी हे जे आमचे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्त्याने आरतीचा महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. ते आले आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमाला उपस्थित दिली व प्रभागातल्या चारही नगरसेवकांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि ते करण गायकर भाऊ झाले, निलेश भाऊ बंधुरे झाले आणि त्याच्यानंतर आमचे बंटी भाऊ काळे झाले, बंटी भाऊ आढाव झाले, ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आले आणि आमच्या दरवर्षी साधारणप्रमाणे आमच्या ढोल ताशा ढोल पथक लावून कार्यक्रम साजरी करत असतो. हे आमच्या सातपूर शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आम्ही जोरात उत्सव करत असतो. म्हणून आम्ही श्रीराम मित्र मंडळातर्फे जेवढे आमचे कार्यक्रमाला जे आमचे नेते आले होते जे आमचे माणसं आलेले होते 40-50 मनापासून आम्ही आभार मानतो. सातपूरमध्ये साजरा झालेला हा रामनवमी उत्सव म्हणजे भक्ती, एकजूट आणि शक्तीचं जिवंत उदाहरण ठरलंय. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.